नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज 18 नोव्हेंबर 2025 ही जी प्रतिमा आपल्याला मिळालेली आहे ही भारतीय हवामान विभागाकडून मिळालेली आहे. सध्या देशाच्या उत्तरेकडे एक WD जम्मू काश्मीरवर सक्रिय आहे. दुसरा WD देशाच्या उत्तर पश्चिम भागाकडून भारताकडे येऊ पाहत आहे. त्यानंतर खाली दक्षिणेकडे मित्रांनो लो प्रेशर सिस्टीम सक्रिय आहे. या सर्व गोष्टीचा विचार करता सध्या देशासह राज्यात कशा पद्धतीचे हवामान असेल या संदर्भातली माहिती आपण घेणार आहोत. मित्रांनो, बऱ्यापैकी राज्यात थंडीने आपला विक्रम मोडीत काढलेला आहे. मित्रांनो, थंडी आज 18, उद्या 19, 20, 21, 22 पर्यंत राज्यात जी थंडी आहे ती थंडी कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्याच्या उत्तरेकडनं थंडीचं प्रमाण अधिक असेल. त्याबरोबर नाशिक, नंदुरबार, धुळे या विभागात थंडीची तीव्रता निश्चित जाणवेल. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर आपण बंगालच्या उपसागरातील जी लो प्रेशर सिस्टीम आहे ही राज्यावर कशा अर्थाने परिणाम करेल या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. आपल्याकडे काही सॅटेलाइटच्या इमेज उपलब्ध आहेत, त्याची माहिती आपण पाहू. सॉरी मित्रांनो, सध्या जी आपल्याला उपग्रहामार्फत मिळालेली जी प्रतिमा आहे, जो पाऊस सध्या आपल्याला दिसत आहे हा हिंदी महासागरात दिसत आहे. श्रीलंकेच्या उत्तरेकडे म्हणजे तामिळनाडूच्या पूर्व किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिसत आहेत. आंध्र प्रदेशची दक्षिण किनारपट्टी आपल्याला प्रभावित होताना दिसत आहे आणि पाठीमागून संपूर्णपणे बंगालच्या उपसागरातून मोठ्या प्रमाणावर बाष्प पुरवठा या सिस्टीमला होत आहे आणि ही सिस्टीम अधिक तीव्र होऊन डीप डिप्रेशन मध्ये जाऊन मोठ्या प्रमाणावर पूर्व किनारपट्टी प्रभावित करणार आहे. महाराष्ट्राच्या भागात सुद्धा चांगला पाऊस ही सिस्टीम देणार आहे बंगालच्या उपसागरातील. मित्रांनो, आतापर्यंत महाराष्ट्रात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज बरेचसे मॉडेल दाखवत नव्हते किंवा पाऊस होणार नाही अशा पद्धतीचे अंदाज समोर येत होते, परंतु हे अंदाज बदलतात. अंदाजामध्ये सातत्याने बदल होत असतो. मित्रांनो, महाराष्ट्रात नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा म्हणजे साधारणतः 23-24 नोव्हेंबर पासून ते डिसेंबरचा पहिला आठवडा हे वादळी ठरण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारणतः 4-5 डिसेंबर पर्यंत वादळी राहण्याची शक्यता आहे. मित्रांनो, गेल्या 2 वर्षापूर्वी आपण जर अंदाजाकडे नजर टाकली तर 4 डिसेंबरला महाराष्ट्रात जबरदस्त असा पाऊस झाला होता, नद्यांना पूर आला होता. कदाचित पुन्हा त्याची पुनरावृत्ती होती की काय अशी एक शंका आता मनात येऊ पाहत आहे. हा एक अंदाज आहे. मित्रांनो, या संदर्भातले काही मॉडेल आपले अंदाज व्यक्त केलेले आहेत, त्या अंदाजाची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती पाहू. मित्रांनो, हा एक अंदाज आहे. हे GSF चं मॉडेल आहे. GSF या संदर्भातले काही अंदाज हाती लागलेले आहेत. आज राज्यात कुठे पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या मॉडेलने दाखवलेल्या नाहीत. खाली दक्षिणेकडेच पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आहेत. राज्यात कुठेही ढगाळ वातावरण किंवा पाऊस आज तरी होणार नाही असं या मॉडेलकडून आपल्याला माहिती मिळालेली आहे. त्यानंतर मित्रांनो, ही 24 तारखेची इमेज आहे, कारण 23 तारखेपासून राज्यात खऱ्या अर्थानं वातावरण खराब व्हायला सुरुवात होणार आहे आणि ही 24 तारखेची इमेज पहा. अगदी कर्नाटक, त्यानंतर तेलंगणा, महाराष्ट्राचा अंतर्गत भाग विशेषतः मराठवाडा यामध्ये प्रभावित होताना दिसतोय. त्यानंतर पूर्व मराठवाडा यामध्ये प्रभावित होताना दिसतोय. घाटावर पूर्णपणे पाऊस आपल्याला दिसतोय, ज्यामध्ये नाशिक विभाग आहे, पुणे विभाग आहे, अहिल्यानगर आहे, छत्रपती संभाजीनगरचा दक्षिण भाग आहे, बीड आहे, जालना आहे. म्हणजे मराठवाड्याचा जो दक्षिण पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला पाऊसाची ऍक्टिव्हिटी 24 तारखेला वाढताना दिसत आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो हे तयार झालेलं आहे. ही 25 तारखेची प्रतिमा. अगदी 25 तारखेला सुद्धा जबरदस्त पावसाच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला या
मॉडेलने दाखवलेले आहेत. त्यामुळे राज्यात पाऊस नोव्हेंबरमध्ये आहे आता हे निश्चित झालेलं आहे. यात कुठेही शंका आपल्याला नाही. पहा तुम्ही, जबरदस्त पाऊस दिसतोय. संपूर्ण अंतर्गत महाराष्ट्रात हा पाऊस आहे. राज्याच्या उत्तर भागात या पावसाची ऍक्टिव्हिटीज थोडेसे आपल्याला कमी होताना दिसत आहेत. पूर्व विदर्भात आपल्याला सुरुवातीला पाऊस दिसत होता, परंतु आता पूर्व विदर्भात पाऊस दिसत नाही. हा एक भाग आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाची ऍक्टिव्हिटी या सिस्टीममुळे कमी. अगदी नाशिक विभाग या सिस्टीममुळे प्रभावित होणार आहे. अहिल्यानगर, पुणे विभाग जास्त डॅमेज होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. हा एक अंदाज झाला. यानंतर काही आणखी ECMWF नावाचं हे मॉडेल आहे. मित्रांनो, या मॉडेलने ही 24-25 तारखेची ही प्रतिमा आहे. शक्यतो या मॉडेलचे अंदाज खोटे होत नाहीत. मित्रांनो, संपूर्ण सोलापूर, मराठवाडा, त्यानंतर पुणे विभाग या विभागात म्हणजे अंतर्गत महाराष्ट्राच्या दक्षिण महाराष्ट्रामध्ये पाऊस दाखवलेला आहे. अगदी नाशिकच्या दक्षिण भागापर्यंत या मॉडेलने आपल्याला पाऊस दाखवलेला आहे. आणि मला तरी वाटतं की या मॉडेलचे अंदाज आतापर्यंत सत्यात उतरलेले आहेत. त्यानंतर मित्रांनो, याच मॉडेलचे काही 2 डिसेंबर पर्यंतचा अंदाज आपण पाहणार आहोत. एकत्रित अंदाज आहे हा, यामध्ये बदल होऊ शकतो. परंतु या मॉडेलने बऱ्यापैकी महाराष्ट्र डिस्टर्ब होताना दाखवलेला आहे. नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा पहिला आठवडा राज्यामध्ये वादळी ठरणार हे आता निश्चित झालेले आहे. आणि मित्रांनो, परत एकदा नद्या प्रभावित होते की काय अशी शंका आता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आपल्याला या शंकेला वाव आहे आणि यावर सातत्याने आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे की कशा पद्धतीने पाऊस हा पडतो. ECMWF मॉडेल आहे. हे मॉडेल अगदी याची जी अंदाजाची जी ॲक्युरेसी असते ही जबरदस्त असते आणि या पद्धतीने पाऊस राज्यात होतच असतो. परंतु मित्रांनो, दुसरे काही मॉडेल आहेत त्यांचाही अंदाज आपण पाहू. त्यामध्ये हे GFS चे मॉडेल आहे. या त्याच सेम तारखेला 2 डिसेंबर पर्यंत या मॉडेलने राज्यात कुठेही पाऊस दाखवलेला नाही. लक्षात घ्या, ECMWF मॉडेल पाऊस दाखवत आहे, हे मॉडेल पाऊस दाखवत नाही. हा पूर्णपणे पूर्व भागात पाऊस दाखवत आहे, दक्षिणेकडे पाऊस दाखवत आहे, पूर्वोत्तर राज्यामध्ये पाऊस दाखवत आहे. अगदी महाराष्ट्रात कुठेही पावसाची ऍक्टिव्हिटी या मॉडेलने दाखवलेल्या नाही. त्यानंतर ECMWF चेच AIFS हे मॉडेल आहे. या मॉडेलने सुद्धा राज्यात कुठेही पाऊस दाखवलेला नाही. परंतु या दोन्ही मॉडेलचे अंदाज फारसे सत्यात उतरत नाहीत. आपण जे पहिलं जे मॉडेल आहे ECMWFचं, या मॉडेलचे अंदाज सत्यात उतरतात. त्या मॉडेलच्या अंदाजावर आपण लक्ष केंद्रित करू आणि त्यावर लक्ष केंद्रित केले असता महाराष्ट्रात पाऊस येईल आता ही गोष्ट निश्चित झालेली आहे. अशा रीतीनं हा हवामान अंदाज लक्षात घेता आपल्या शेती पिकाची आपण काळजी घ्यावी एवढीच विनंती या निमित्ताने मी करतो. धन्यवाद मित्रांनो.